नीतिसूत्र. नीती सूत्र. सूत्र म्हणजे गाभा, मूळ. सूत्र म्हणजे मूळ. नीतीचं गाभा, नीतिवचन. हे नीतिवचन देवानं कोणाला दिलं? शल्मोनाला. बरोबर आहे. काय पाहिलं आपण गेल्या वेळेला? शल्मोनाला देव म्हणाला, जगात कोणाला नाही असं ज्ञान मी तुला देईन. आणि शल्मोनाला देवानं ज्ञान दिलं आणि देवाच्या ज्ञानानं त्यानं हे लिहिलं आणि आपल्यासाठी ठेवलं. कोणासाठी ठेवलं? जगासाठी ठेवलं का? नाही, हे जगासाठी नाही ठेवलेलं. जगाला ह्यातलं काय माहिती नाही आणि जग घेणार पण नाही आहे. आणि देवानं शल्मोनाला दिलं, शल्मोनानं लिहिलं, आपल्यासाठी ठेवलं. दुसरा अध्यायाकडे आपण येऊ आणि पहा काय म्हणतो आहे देवाचं वचन. शल्मोनाद्वारे आम्हाला काय म्हणतं? माझ्या मुला, घ्या पवित्र शास्त्र आणि काढा. काय म्हणतो बाप? काय म्हणतो आपल्याला? माझ्या मुला, जर तू माझी वचनं अंगीकारशील, म्हणजे घेशील, स्वीकारशील, माझी वचनं अंगीकारशील आणि माझ्या आज्ञा आपल्याजवळ ठेवशील, अशासाठी की तू कान ज्ञानाकडे द्यावा. आज्ञा ज्याच्याकडे आहेत, वचनं ज्याच्याकडे आहेत, त्याच्याकडे काय आहे? ज्ञान आहे. हालेलुया. ज्ञान आहे, ज्ञान आहे. हे ज्ञान जगात मिळत नाही. सगळ्यांमध्ये उत्तम ज्ञान देव आम्हाला देतो. ज्याच्याकडे आज्ञा आहेत आणि जो पाळतो त्याच्याकडे देवाचं ज्ञान भरपूर असतं. जर तू माझ्या आज्ञा आपल्याजवळ ठेवशील. प्रभूनं आज्ञा कशाला दिलेत आपल्याला? आपल्याजवळ ठेवायला. दुसरं वचन, अशासाठी की तू आपला कान ज्ञानाकडे द्यावा आणि बोधाकडे आपलं मन लावावं. मन कुठे लावायचं? शहाण्या माणसानं देव सांगतो, वेड्या माणसानं नाही. आपण शहाणे आहोत का वेडे? शहाणे आहोत. पण शहाण्या लोकांना देव सांगतो की तू बोधाकडे आणि ज्ञानाकडे आपला कान लावावा, बोधाकडे आपलं मन लावावं. चालता, बोलता, उठता कुठे लावायचं? बोध कुठून येतो? ज्ञान कुठून येतं? देवाकडून, वचनाद्वारे येतं. बरोबर आहे. आणि देवाची इच्छा आहे की माझ्या मुलांनी माझ्याकडे ज्ञानाकडे लक्ष लावावं. तिसरं वचन, होय, जर तू विवेकासाठी आरोळी करशील आणि बुद्धीसाठी आपला शब्द मोठ्यानं उच्चारशील. चौथं वचन, जसा रुपयाचा तसा तिचा शोध करशील आणि जसे गुप्त ठेवीला तसे तिला शोधशील, हुडकशील, तर यहोवाचं भय तुला समजेल. हालेलुया. कसं म्हणतोय देव तिसऱ्या वचनात? जर तू विवेकासाठी आरोळी करशील. नाही का? काहीतरी झालं, दुःख झालं घरामध्ये की आपण देवाला आरोळी करतो ना. ए देवा, असं काय झालं, असं काय झालं, आजार आला का, दुःख आलं का, संकट आलं का, आपण काय करतो? देवाला आरोळी करतो. सगळेच करतात. पण शहाणा माणूस विवेकासाठी आरोळी करतो. विवेक म्हणजे बरं आणि वाईट समजण्याचं ज्ञान. हालेलुया. देवाच्या गोष्टी आणि सैतानाच्या गोष्टी याच्यामधला फरक करण्याचं ज्ञान म्हणजे विवेक. देवाचा माणूस जगातल्या गोष्टीसाठी देवाला आरोळी करत नाही, तर तो ज्ञानी माणूस विवेकासाठी आरोळी करतो. विवेक म्हणजे काय? बरं आणि वाईट समजण्याचं ज्ञान. सैतानाची गोष्ट आणि देवाची गोष्ट ह्याच्यातला फरक समजण्याचं ज्ञान म्हणजे विवेक. आणि बुद्धीसाठी आपला शब्द मोठ्यानं उच्चारशील. शब्द मोठ्यानं उच्चारशील. हे माझ्या बापा यहोवा, मला विवेक आणि बुद्धी दे. ही गोष्ट त्याला आवडली म्हणून समजा. तुम्ही मुलगा मागाल, मुलगी मागाल, बायको मागाल, नवरा मागाल, हे देवाला आवडणार नाही. कारण देव ह्या गोष्टी सगळ्यांना जगाला देतो. देतो की नाही? कुत्र्याला पण बायको देतो की नाही? का नाही देत? त्यात नवल नाही काय. पण कुत्रा ज्ञान आणि बुद्धीसाठी आरोळे करील का? कोण करील? जगातले लोक करतील का? नाही.
तुम्ही करणार आहात. यस, देवाचे लोकच करतील. बापा मला ज्ञान आणि बुद्धी दे. आरोळी करतील, मोठ्यानं ओरडतील. जसा रुपयाचं, रूप म्हणजे चांदी, सोनं, त्याचा जसा शोध करशील, तसं गुप्त ठेवीला तसं तिला हुडकशील. गुप्त ठेव कुठेतरी लपवून ठेवलेली असते ना बापजाद्याने. हां, आणि मग कोणीतरी शोधतो, ह्या खोपचीत आहे का, त्या खोपचीत आहे का, ह्या खड्ड्यात आहे का, त्या खड्ड्यात आहे का, डबा मिळेल का कधी खणता खणता. एवढं गुप्त ठेव. जसं तिला हुडकशील तर तुला यहोवाचं भय समजेल. शोधायला पाहिजे. शोधा म्हणजे सापडेल. पण काय शोधायचं ते इथे आपल्याला समजतं. काय शोधायचं आहे? विवेक, ज्ञान, बुद्धी देवाची ही शोधायची आहे. आणि देवाचं ज्ञान तुला प्राप्त होईल. हालेलुया. एके ठिकाणी देव काय म्हणतोय? अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होतोय. काय म्हणतो एका ठिकाणी? अज्ञानामुळे, बुद्धी नसल्यामुळे, ज्ञान नसल्यामुळे माझ्या लोकांचा नाश होतोय. पण जर देवाची बुद्धी आपल्याला समजली, ज्ञान आपल्याला आपला नाश होणार नाही. कारण देव त्याचा पाठीराखा होईल. हालेलुया. कारण देवाचं ज्ञान तुला प्राप्त होईल, देवाचं भय तुला समजेल. 6वं वचन, कारण यहोवा ज्ञान देतो. ज्ञान कोण देतो? शाळा देते का? हॅलो, शाळा ज्ञान देते का? नाही. शाळा, कॉलेज भलतं ज्ञान देतात, जे पोरांना वाईट मार्गाला लावतात. बघा शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या पोरं आणि पोरी, त्यांच्याकडे कोणतं ज्ञान आहे? रात्री कुठल्या झाडाखाली भेटायचं, बरोबर का? हॅलो, हे ज्ञान कुठे मिळतं? बरं, दुसरं ज्ञान जे शाळेत कॉलेजमध्ये मिळतं ते कुठपर्यंत नेतं आपल्याला? कुठपर्यंत? भाकरी देतं, खायला नोकरी देतं. काय देतं हे ज्ञान? नोकरी देतं. पण हे ज्ञान आम्हाला देवाकडे नेतं का? नाही. नाही, खड्ड्यात नेतं. चांगली नोकरी मिळाली, सरकारी नोकरी मिळाली, खूप शिक्षण घेतलं, नीट लक्षात घ्या, सरकारी नोकरी मिळाली तर तो काय करतो? टेबलावर बसून, अरे सांगा, हे कोणाचं ज्ञान आहे? देवाचं का सैतानाचं? मग हे विवेक शिकवतो. नाही, मी हे घेणार नाही, हे पापाचा पैसा आहे, हा मला बर्बाद करील, माझ्या मुलाबाळांना बर्बाद करील. हे ज्ञान आणि हा विवेक देव देतो, शाळा देत नाही. हालेलुया. पक्का लक्षात ठेवा. आता बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता त्या दिवशीच मला कोणीतरी सांगितलं, आपल्या एका शिक्षिकेला, टीचरला बदली पाहिजे होती. आता बदली करण्याचे पण भाव ठरलेला आहे. 1 लाख, 2 लाख, 3 लाख. त्या भागाला, आमच्या भागाला तर 5 लाख, 10 लाख. कोण घेतात हे? कोण घेतात? ज्यांना विवेक आहे तेही लाच घेतात का? तुम्ही त्या सरकारी जागेवरती, त्या अधिकाराच्या जागेवरती बसलेले आहात, तर तुम्ही असं करू शकाल का? नाही. का तुम्ही नाही करणार असं? कारण तुम्हाला देवाचं ज्ञान आणि हृदय प्राप्त झालेलं आहे. तुम्ही असं करणारच नाही. बरोबर आहे. ते शिकले, खूप शिकले. काय शिकले? पैसे कसे काढायचे तुमच्याकडून ते शिकले. आणि त्या आपल्या ताईकडे बदलीसाठी लाच मागितली, लाखो रुपये बदली करायला. आता तुमच्यातला कोणी जरी अधिकारी झाला देवाच्या कृपेनं आणि त्या जागेवरती बसला, तर तो हे करील का? नाही करणार. का नाही करणार? कारण देवाचं वचन, कारण 5वं वचन, तुला यहोवाचं भय समजेल. तुला काय होईल? यहोवाचं भय समजेल. आणि तुला देवाचं भय असल्यामुळे तू हे पाप करणार नाही. हे ज्ञान देव देतो, शाळा देत नाही. लक्षात आलं ना तुम्हाला?
कॉलेज देत नाही, उच्च शिक्षण हे ज्ञान देत नाही. गोष्ट सांगतो, ओघाने आली म्हणून आपल्याला मदत करणारे, नाव नाही घेत, तुम्हाला माहिती आहेत, त्यांनी आपल्याला खूप मदत केली आहे. त्यांच्या मुलीला मेडिकलला प्रवेश पाहिजे होता, डॉक्टर व्हायला, बरोबर आहे. तिला मार्क कमी होते, त्यामुळे सरकारी कोट्यातून तिला काही सीट मिळाली नाही. किती पैसे मागितले असतील मेडिकलला प्रवेश द्यायला? 1.5 कोटी, 150 लाख. 1.5 कोटी म्हणजे किती? 150 लाख मागितले. अशा रीतीनं डॉक्टर होत आहेत, एवढा पैसा संपवून. मग तो एवढा पैसा जो संपवला, 1.5 कोटी, तो डॉक्टर झाले किंवा झाला, मग तो वसूल कुठून करायचा? कुठून करायचा? तुम्हालाच कापून. आणि आता हे सगळे कापायचे दवाखाने आहेत. त्याच्याकडे एकदा पेशंट गेला की तो कापायला सुरुवात करतो. त्यांची एक साखळी आहे. मग एक जण सांगेल, अरे अरे फार वाईट, तू जा पहिलं ते हे करून घे, सोनोग्राफी करून घे. आपल्या मुलींना थोडाफार आजार असतोच, मुलींना गर्भाशयाला सिस्ट म्हणतात, काय काय मी नाही सांगत तुम्हाला, आता ते सगळं असतोच, कॉमन आहे. पण हा डॉक्टर काय सांगतो? ऑपरेशन करायला लागेल. किती मुलींना कापले, काही गरज नसते, साध्या गोळ्याने ते बरं होतं. पण डॉक्टरनं जे करोडो रुपये भरले ते वसूल कसे करायचे? मग कापा, गरज नसताना कापा, सोनोग्राफी करायला पाठवा. मग सोनोग्राफी करायला पाठवलं की सोनोग्राफीचा चार्ज असेल 900 रुपये किंवा 1000 रुपये, त्याच्यामध्ये 400 रुपये या डॉक्टरचे, यांनी पाठवलं म्हणून त्याचं बिल त्याला बरोबर, त्याला कट्स म्हणतात, ते त्याला जातात. इथून कमाई. तो डॉक्टर जो सोनोग्राफी करणार आहे तो म्हणतो CT स्कॅन करायला लागेल. तो CT स्कॅनकडे जातो, तिथे आले का 5-10 हजार रुपये, त्याच्यातला वाटा ह्याला जातो. हे सगळे वाटे मी तुम्हाला स्पष्ट बोलतो, असं चाललं आहे. हे सगळे कापून 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 त्या पेशंटला खातात. कारण त्याने एवढे पैसा भरलेला असतो, तो वसूल कसा करायचा? तुम्हाला कापून, मला कापून, अशा रीतीनं हा पैसा वसूल केला जातो. आम्हाला देव काय म्हणतो? तर यहोवाचं भय तुला समजेल, तू विवेकाला हुडकशील. जर तू विवेकासाठी आरोळी करशील, विवेक, बरं आणि वाईट, सैतानाचं आणि देवाचं ह्याच्यातला फरक समजणारं ज्ञान, त्याला विवेक म्हणतात. म्हणशील देव मला विवेक दे, मला बरं आणि वाईट, कोणाचं वाईट करण्याची बुद्धी मला देऊ नको, तर प्रत्येकाचं भलं करण्याची बुद्धी मला दे. हालेलुया. हा विवेक तुला समजेल आणि तू बुद्धीसाठी आपला शब्द मोठ्यानं उच्चारशील, आरोळी करशील. बापा, माझ्या बापा, मला ज्ञान, बुद्धी आणि विवेक दे, मला तुझं भय दे, म्हणजे मी पापात पडणार नाही. पापाचं फळ मरण. आज हे लाच घेतात, एवढी मोठी लुटमार करतात, पण त्यांना समजत नाही त्यांची मुलांसाठी ते करून ठेवतात बर्बादी. त्यांची मुलं काय करणार आहेत? बर्बाद होणार आहेत. आणि हापापाचा गपापात. एक हिंदू संत काय म्हणतात? मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. लाज गोड वाटली काय? घे घे घे. अरे पण तुझं तोंड शेवटी मातीनं भरेल. हॉस्पिटलमध्ये असा पडशील की तू कमावलं त्याच्या 10 पट तुला गमवावं लागेल, पण शेवटी तुला नरक प्राप्त होईल. नरकात जाशील. आपण नरकात जाऊ? नाही. आम्ही अर्धी रोटी असली तरी चालेल,
पण आम्ही शांतीनं जगू. हालेलुया. देवाची शांती आमच्याबरोबर असेल, प्रभू येशू ख्रिस्ताची संगती आमच्याबरोबर असेल, आम्हाला काही कमी पडणार नाही. जे प्रभू येशूनं आम्हाला शिकवलं तेच आम्ही करू. आम्ही लाज घेणार नाही, आम्ही कोणाच्या थोबाडीत मारणार नाही, आम्ही कोणाची बदनामी करणार नाही, आम्ही कोणाला फसवणार नाही, कारण देवाचा विवेक आम्हाला प्राप्त झालेला आहे, देवाचं ज्ञान आम्हाला प्राप्त झालेलं आहे, देवाचं भय आम्हाला समजलेलं आहे. आम्ही असं करणार नाही, करू शकणार नाही, कारण देवाचा विवेक आम्हाला शिकवतो. शाळा नरकासाठी शिकवतात, आम्हाला स्वर्गासाठी देव शिकवतो. हालेलुया. शेवटपर्यंत टिकू, घाबरू नका, शेवटपर्यंत टिकू. येऊ देत संकट, येऊ दे मारहाण, येऊ दे निंदा, पण आमचं प्रतिफळ तिथे आहे, ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ही आमची संपत्ती आहे प्रियानो. हालेलुया. ही आमची संपत्ती आहे. आणि देव इथे आपल्याला स्पष्ट म्हणतो, कारण यहोवा ज्ञान देतो. 6वं वचन, यहोवा ज्ञान देतो. ज्ञान आणि बुद्धी त्याच्या मुखातून येतात. 7वं वचन, तो सरळांसाठी समृद्धी म्हणजे पैसे रुपये साठवून ठेवतो. देवाचं भांडार जे आहे ते कमी आहे का? देवाची संपत्ती कमी आहे का? कोणासाठी ठेवली आहे त्यानं? सरळांसाठी, तुमच्यासाठी. जर तुम्ही सरळ आहात तर देवाची सगळी संपत्ती त्यानं तुमच्यासाठी ठेवली आहे. बाप कोणासाठी संपत्ती ठेवतो? मुलांसाठी. तुम्ही कोण आहात? देवाची मुलं. संपत्ती कोणासाठी आहे? यश, यश. हालेलुया. याला ज्ञान हवं आहे. हालेलुया. म्हणून आमची पावलं वाकड्या दिशेला आम्ही टाकणारच नाही, आम्ही सरळ चालू. हालेलुया. विवेकानं चालू, ज्ञानानं चालू, देवाच्या बुद्धीनं चालू. आम्ही जिंकू. ते आमची निंदा करतील, पण उद्या आम्ही बघू ते कुठे आहेत. जळताना नरकामध्ये, आम्ही कुठे असू? प्रभूच्या बरोबर स्वर्गामध्ये आनंद करीत. हालेलुया. ती संपत्ती तुमची कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ही संपत्ती स्वर्गात साठलेली आहे. तिथे कीड लागत नाही, कसर लागत नाही, चोर चोरी करत नाही, कोणी नाही. म्हणून साठवा, साठवा. आज आपण जमलेलो आहोत कशासाठी? स्वर्गीय संपत्ती आपल्या खात्यामध्ये भांडार भरपूर भरलेली असावीत आपली. आज प्रभूला सांगू, प्रभू आज मी निश्चय करतो, आज मी संपत्ती साठवतो. इकडची संपत्ती साठवून कसर खाईल, चोरी करतील, आजारी पडलं तर हॉस्पिटलमध्ये संपेल, आणखीन कुठे संपेल. पण तुझ्याकडे साठलेली संपत्ती संपेल का दादा? आपल्या आयानं संपत्ती साठवली 19 वर्ष, संपली का तिची संपत्ती? सांगा बघू काय मिळेल त्याला. इकडे ती बिचारी गरीब होती, फाटकं लुगडंही नेसायचे ना, हो की नाही? आता तिथे फाटकं लुगडं आहे का? यस, तुम्ही कधी बघितलं नाही असा पोशाख तिला आहे. हालेलुया. 19 वर्ष कष्ट करून तिनं मिळवलं आहे. हालेलुया. सोन्याच्या घरात, सोन्याचे रस्ते. हालेलुया. आज त्याच्यावरून चालते. तुम्ही सोनं गळ्यात घालता, सोनं तिच्या पायाखाली आहे, त्याच्यावरून चालते. लाथ मारते सोन्याला. येस. हालेलुया. ना गळ्यात काय घालता? प्रभूला सांगा, प्रभू सोनं माझ्या पायाखाली तू ठेवलं आहे, त्याच्यावर मी चालणार आहे. हालेलुया. म्हणून इथे मन लावू नका, एवढ्या सोन्यासाठी मन अडकवू नका. रस्ते सोन्याचे आहे, त्याच्यावरून तुम्ही चालणार आहात. कल्पना करा. मी म्हणतो का? बघा वर्णन प्रकटीकरणामध्ये. हालेलुया. हे आमच्यासाठी आहे. पण जर तू त्या ज्ञानाला हुडकशील, विवेकासाठी आरोळी करशील, तर ते तुला मिळेल. 9वं वचन आणि 8वं वचन, 7वं वचन, तो सरळांसाठी समृद्धी साठवून ठेवतो. समृद्धी म्हणजे धन, संपत्ती, सगळ्या बाबतीत. कोणासाठी साठवून ठेवलं आहे त्यानं? आपल्या मुलांसाठी, तुमच्यासाठी साठवून ठेवतो. जे प्रामाणिकपणे वागतात, लाचलुचपत घेत नाहीत,
लबाडी करत नाहीत, खोटं बोलत नाहीत, कोणाला फसवत नाहीत, प्रामाणिकपणे वागतात, त्यांना तो ढाल आहे. ढाल काय करते? हॅलो, ढाल काय करते? कुठे असते? बरोबर आहे, बरोबर आहे. समोरून जरी बाण मारला तरी तो ढालेला अडकतो, तलवार मारली तरी ढालेला अडकतो, भाला मारला तरी ढालेला अडकतो. ढाल, माझी ढाल कोण आहे? तुमची ढाल कोण आहे? प्रभू येशू. संकट तुमच्यावर येणार नाहीत, मला लागणार नाही, कारण तो तुमची ढाल आहे. हालेलुया, हालेलुया. जे प्रामाणिकपणे वागतात त्यांना तो काय आहे? ढाल आहे. अशासाठी 8वं वचन, अशासाठी की त्याने न्यायाच्या वाटा जपून राखावे. न्याय, अन्याय नाही, अन्याय नाही. कोणाला शब्द दिला, प्राण जाय पण वचन न जाय, शब्द दिला तो पाळा. तो प्रामाणिक माणूस, जो आपला शब्द पाळतो तो प्रामाणिक माणूस. देव त्याचा ढाल आहे. देव त्याच्या संकटाला अडवायला ढाल आहे. आमेन. जो प्रामाणिकपणे वागतात त्यांना तो ढाल आहे. पण जे प्रामाणिकपणे वागत नाहीत त्यांना काय आहे? कुछ भी नाही, काही नाही. संकट येतील, पडून जातील, मरून जातील, पण जे प्रामाणिक आहेत, यश, ज्यानं वचन मोडलं नाही, ज्यानं प्रभूची भक्ती सोडली नाही, ज्यानं नित्याचं अर्पण प्रभूला देणं सोडलं नाही, दर रविवारची प्रार्थनेला त्यानं कंटाळा केला नाही, शनिवारच्या प्रार्थनेला शक्य आहे आणि घरी राहायला असं कधी झालं नाही, तो त्यानं ढाल आहे. तो म्हणतो, मुला मी तुझ्याबरोबर आहे, भिवू नकोस. समुद्रातून गेलास तरी ते तुला बुडवणार नाही, आगीतून चाललास तरी ते तुला जाळणार नाही, कारण मी तुझी ढाल आहे. हालेलुया, हालेलुया. पहा, अशासाठी की त्याने न्यायाच्या वाटा जपून राखाव्या. जो न्यायी मनुष्य आहे त्याचा रस्ता तो जपून राखतो, त्याची पावलं तो घसरू देत नाही आणि आपल्या पवित्राचा मार्ग सांभाळावा. आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? देवाचे पवित्र आहोत की नाही हे म्हणायला शक्ती लागते. अंतःकरणानं साक्ष द्यायला लागते की होय मी पवित्र आहे. आहे तुमच्यामध्ये साक्ष की मी पवित्र आहे? की माझी नजर घाणीकडे वळलेली आहे, माझं हृदय भलतीकडे घाणीकडे वळलेलं आहे, तर तुम्ही पवित्र नाही. पण जर तुमचं हृदय घाणीकडे वळलेलं नाही, तुमचे घाणेरडे विचार तुमच्या मनामध्ये नाहीत, फक्त देवाचे विचार आहेत, त्याची पवित्रता तुम्ही घेतलेली आहे, तर तुमचा मार्ग, माझा मार्ग तो सांभाळतो. तो आपल्या दूतांना आज्ञा करतो आणि ते तुमचा मार्ग सांभाळतात, तुमच्या भोवती तळ देऊन राहतात. यहोवाचं भय धरणाऱ्या भोवती त्याचा दूत तळ देऊन राहतो, त्याच्या वाटा तो सांभाळतो. हालेलुया. पहा, मी तुम्हाला हे सगळं सांगतो कारण हे आपल्यासाठी ठेवलेलं आहे. हालेलुया. बापानं मुलासाठी पत्र लिहिलं आहे की मुला हे मी तुझ्यासाठी ठेवलं आहे, भिवू नको, घे. काय म्हणतो देव? घे, तुझ्यासाठी ठेवलं आहे, पवित्र हो. मी जसा पवित्र आहे तसा तू पवित्र हो. मी तुझ्या वाटा राखीन, मी तुझ्या वाटा सांभाळेन. हालेलुया. कोणी जर तुला भूल थापा देऊ लागले तर तू ऐकू नको. कोणी पापाच्या मार्गात, दारूच्या मार्गात, दारू प्यायला तुला बोलवू लागले, तू ऐकू नको. तर तो यहोवा तुझी वाट सांभाळेल. हालेलुया. तेव्हा 9वं वचन, तेव्हा हे सगळं तू करशील, तेव्हा न्यायपण व न्याय व सरळपण व प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल. तुला काय काय समजेल? काय काय समजेल? न्यायपण, वाईट सोडून चांगलं ते घेणं म्हणजे न्यायपण. वाईट सोडून, सैतानाचं आहे ते सोडून देवाचं ते घेणं हे न्यायपण. न्याय, शलोमोनानं न्याय केला ना. त्या बाईचा 2 बाया म्हणत होत्या ना की हे माझं मूल आहे, ते म्हणतं माझं मूल आहे. कसा न्याय केला?
एका मिनटात, तेव्हा न्याय पण तुला समजेल, न्याय करायला तुला अक्कल आणि बुद्धी येईल. हालेलुया. सरळपण आणि प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल. आमेन. 10वं वचन, कारण ज्ञान तुझ्या हृदयात शिरेल. जेव्हा तू हे करशील तेव्हा ज्ञान कुठे शिरेल? हृदयात शिरेल. कोणाचं ज्ञान शिरेल? सैतानाचं का देवाचं? देवाचं ज्ञान तुझ्या हृदयात शिरेल. आणि विद्या तुझ्या जीवाला रम्य होईल. विद्या तुझ्या जीवाला रम्य होईल. हालेलुया. 11वं वचन, विचार तुझ्यावर पहारा करेल. कोणाचा विचार? सैतानाचा का देवाचा? आज आमच्यावरती कोणाचा विचार पहारा करतो? खरं बोला. फार थोडे लोक आहेत ज्यांच्यावरती देवाचा विचार पहारा करतो, पण फार असे लोक आहेत ज्याच्यावर सैतानाचा विचार पहारा करतो. पापाचा विचार हा कोणाचा विचार आहे? सैतानाचा. फसवणुकीचा विचार हा कोणाचा विचार आहे? सैतानाचा. दे र दादा, मला 1000 रुपये दे र, पगार झाला का तुला देईन. अरे हा कामालाच नाही आहे, तर म्हणतो पगार झाला का तुला देईन. हा कामालाच नाही आहे, पण त्याला काय म्हणतो? दादा दे र 1000 रुपये, 10,000 रुपये, पगार झाला का तुला देईन. अरे याचा पगार होणार कुठून? हा कामालाच नाही आहे, काम सोडून दिलं आहे, कामावरून काढला आहे ह्याला, खायची पंचायत झाली आहे. बरोबर आहे. पण त्याला खोटं बोलतो, पुढच्या महिन्यात देतो. आता महिना झाला का तो विचारतो, अरे पैसे दे ना, मी काय मेलो का, मी काय गेलो का, मी काय पळालो का, घर सोडून गेलो का, देईन ना. भाषा बदलली. काय होतं आहे? भाषा बदलते ना. आलाय का अनुभव? कोणाकोणाला आला? हात वर करा. हालेलुया. हां, इथे काय लिहिलेलं आहे? कारण विचार तुझ्यावर पहारा करेल. सद्विचार. कोणता विचार? सद्विचार. तो म्हणेल, दादा माझी नोकरी गेली आहे, माझी खायची भांडे आहेत, मला 1000 रुपये दे, माझी पोरं उपाशी आहेत, कधी देईन मला माहीत नाही, पण मी देईन. हा खरं बोलतो आहे. हे देवाला आवडलं आहे. देव त्याची गरज भागवेल, नक्की भागवेल, कारण देवाचा विचार त्याच्या मनामध्ये आहे. आमेन. सैतानाचा विचार त्याच्या मनात नाही. मी तुम्हाला फोड करून सांगतो आहे, बघा कसं वागायचं आहे आपल्याला. असं गरज प्रत्येकाला लागते, पण ती खोटं बोलून गरज भागवायची नाही. हे आम्हाला कधी जमेल? जेव्हा ज्ञान तुझ्या हृदयात शिरेल, विद्या तुझ्या जीवाला रम्य होईल, विचार तुझ्यावर पहारा करील आणि विवेक तुला सांभाळील. तेव्हा आमेन. म्हणून अभ्यास करा या पुस्तकाचा. खूप ज्ञान भरलेलं आहे. हे आम्हाला जगायला शिकवतं, हे आम्हाला जगायला शिकवतं, हे आम्हाला सैतानाच्या विचारातून बाहेर काढतं. म्हणून वाचत जा. ठेवा मीटिंग घरामध्ये, घराघरामध्ये सभा ठेवा, वाचा, आणि आज आपण जे बोललेलो आहोत त्याचं मनन करा. ऐकत जा. रेकॉर्डिंग आहे ना आपल्याकडे, ऐकत जा. रोज विचार तुमच्यावरती पहारा करतील आणि सैतानाचा विचाराला जागा मिळणार नाही. 12वं वचन, तुला वाईट मार्गापासून. 12वं वचन काय म्हणतं आहे? तुला वाईट मार्गापासून, कपट बोलणाऱ्या मनुष्यापासून सोडवायला तो तुला सांभाळी. हालेलुया. आपल्या विरुद्ध लोक वाईट बोलतात ना, कपटानं बोलतात ना, धर्म बदलला, पैसे मिळाले, शहाणा झाला, हे झाला, ते झालं, कपटानं बोलतात ना. कोण सांभाळेल? प्रभू येशू. आपल्या आयाला कोणी सांभाळलं आजपर्यंत? सांभाळलं ना. वाईटाकडे गेली, पापाकडे गेली, पाप्यांचं ऐकलं, मुलांचं पण ऐकलं नाही, कारण तिला माहिती आहे मुलं मला स्वर्गात नेणार नाहीत, माझा नवरा मला स्वर्गात नेणार नाही, माझी मुलं मला स्वर्गात नेणार नाहीत, पण माझ्या देवाचा मार्ग मला स्वर्गात नेईल. आणि ती धरून राहिली. विवेकानं तिला सांभाळलं, विचारानं तिच्यावर पहारा केला, ज्ञान आणि बुद्धी तिला प्राप्त झाली.
वाईट मार्गापासून, कपट बोलणाऱ्या मनुष्यापासून तिला त्यानं सोडवलं. हालेलुया. ते 13वं वचन, ते जे देवाच्या मार्गात चालत नाहीत ते अंधाराच्या मार्गामध्ये चालायला सरळपणाच्या वाटा सोडवून देतात. त्यांचे मार्ग पापाचे आहेत. पाप केल्याशिवाय, वाईट केल्याशिवाय, वाईट बोलल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. ते काय करतात? ते आपण नाही आहे, ते अंधाराच्या मार्गामध्ये चालायला सरळपणाच्या वाटा सोडून देतात. 14वं वचन, ते दुष्कर्म करायला, पाप करायला आनंद करतात. दुष्कर्म म्हणजे पाप करायला आनंद करतात, हर्ष करतात. आणि दुष्कर्म्याच्या कुटीलपणात उल्हासतात. पापी एकत्र जमतात, पितात, खातात, मजा करतात आणि देवाच्या लोकांची निंदा करतात. बरोबर आहे? असंच आहे ना? मग दुष्कर्म्याच्या कुटीलपणात उल्हासतात, आनंद करतात. त्यांच्या वाटा, 15वं वचन, त्यांच्या वाटा वाकड्या आहेत आणि त्या आपल्या मार्गामध्ये वाईट असतात, वावगे असतात. आपल्या मार्गामध्ये वाईट असतात. ते आपण नाही. जर आपण त्याच्यामध्ये असू तर आज बाहेर निघू. प्रभू नाही, मला त्यांच्यामध्ये जायचं नाही, या घाणेरड्या लोकांमध्ये मला जायचं नाही, कारण तू मला बाहेर काढलं आहेस, मला तू धुतलं आहेस, मला बाप्तिस्म्यानं धुतलं आहेस, मला तुझं पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला आहेस. आता मला सैतानाची मुलं परत व्हायचं नाही. मी त्यांच्या वाटा सोडून दिल्या. हालेलुया. जुन्या मित्रांना मी सोडून दिलं, जुन्या मैत्रिणीनं, मुली म्हणतील आम्ही सोडून दिलं, आम्ही देवाच्या मार्गामध्ये आनंद करू. तो आनंद फार मोठा आहे. जग आम्हाला देत नाही तो आनंद फार मोठा आहे. हालेलुया. जे देवाच्या मार्गामध्ये आजपर्यंत टिकून राहिले ते म्हणतील का देवाचा जो आनंद आम्हाला मिळाला तो जगामध्ये आम्हाला कुठेच मिळाला नव्हता. मिळाला होता? सांगा साक्ष. जो आनंद आज आम्हाला मिळतो आहे तो जगामध्ये आम्हाला कधीच मिळाला नव्हता मिळाला. म्हणून आपलं मन इथे रमतं कशासाठी? इथे आनंद आहे, इथे स्वर्गीय आनंद आहे, इथे शांती आहे, इथे कृपा आहे, इथे दारू नाही, इथे पाप नाही, इथे व्यभिचार नाही, इथे लाचलुचपत नाही. देवाचा आनंद आहे. आणि म्हणून सगळेजण धावत पळत कधी एकदा रविवार येतो आणि आम्ही मंदिरात जातो. आमेन. हालेलुया. पहा हे वचन, 16वं वचन फार महत्त्वाचं आहे. सैतानाचं मोठं हत्यार, सैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार कोणतं? परकी स्त्री. तुला, 16वं वचन, तुला परस्त्रीपासून, जी परकी स्त्री आपल्या वचनाने म्हणजे गोड गोड बोलण्याने आर्जव करते, कुठेतरी भेटते. अरे चल रे, तू फार बेस्ट रे. अरे माझा नवरा बेस्ट नाही ना, काय करू? तू फार बेस्ट. झाला, हा संपला, वितळला, पाघळला. आणि काय बोलाल ते? काय सांगते? माझा नवरा बेस्ट नाही, फार कुठं दारू पे, तू फार बेस्ट. हॅलो, असं आहे का? का नाही? आता बोलणार नाही ना, कारण मुद्द्याचं बोललो ना मी. हां, आपल्यातल्या किती गेल्या? नवल्या गेल्या का? गेल्या. असंच झालं ना. तुला परस्त्रीपासून, जी परकी स्त्री आपल्या वचनानं लाडीगोडी, आर्जव म्हणजे लाडीगोडी करते, जे आपल्या तरुणपणाचा सांभाळणारा सोडते, याला सोडला ना त्याला धरला. तरुणपणाचा सांभाळणारा सोडते, आपल्या देवाचा करार विसरते. तिच्यापासून सोडवायला विवेक तुला सांभाळील. अशी जर तुमच्या पाठी लागली तर विवेक तुम्हाला काय सांगेल? विचार तुम्हाला काय सांगेल? अरे ही आपल्या नवऱ्याची झाली नाही, ही माझी कशी होणार? ही मला नरकात न्यायला आली आहे.
ती म्हणेल जा आपल्या नवऱ्याबरोबर समट कर आणि नीट संसार कर. हे तू नरकात आणि मला पण नरकात घालशील. मी नरकात नाही जाणार, कारण विवेक, देवाचा विवेक माझ्याबरोबर आहे. आमेन, हालेलुया. समजलं का मुलीनो? रस्त्यात तुम्हाला राखायला कोणीतरी असेल, ऑफर देईल. कोणती? तू माझी फ्रेंड होशील का? माझ्याशी फ्रेंडशिप करशील का? बॉयफ्रेंड कुठेतरी रस्त्यामध्ये गाठील तुम्हाला, रोज उभा राहील, शिट्या मारील. पण जर तुमच्याकडे विवेक असेल तर तुम्ही याला बळी पडणार, कारण विचार तुमच्यावर पहारा करील. देवाचा विचार तुमच्यावर पहारा करील. तर म्हणाल हा सैतान मला फसवायला आला आहे. अरे सैताना, येशूच्या नावात मी तुला धमकावते. काय सांगा त्याला? तो म्हणेल तू माझी गर्लफ्रेंड होशील का? काय सांगा? अरे सैताना, मी तुला धमकावते येशूच्या नावात, गेट आउट. हालेलुया. त्याला सांगा मला बॉयफ्रेंड आहे, येशू आहे. कोण आहे माझा बॉयफ्रेंड? येशू आहे. त्याच्या पुढे तू काय? हालेलुया, हालेलुया. अरे तो मेलेल्याला उठवतो. मी मेलेली होती, मला उठवलंय. तू काय त्याच्या पुढे? आमेन. अरे बोला, होय म्हणा, हालेलुया म्हणा, आमेन म्हणा. पूर्ण गप्प नका करू, देवाला आवडणार नाही. तुम्ही ओरडाल, आरोळी कराल, देवाला आवडेल. यस, माझी मुलगी आरोळी करते, यस मी हे करीन. हालेलुया, हालेलुया. यस, मला बॉयफ्रेंड आहे. तो मला कधीच पडू देत नाही. तो माझा बॉयफ्रेंड माझ्या सगळ्या गोष्टी पुऱ्या करतो, सगळ्या गोष्टी पुऱ्या करतो. बघा मला किती उचलून आणतो, इथे आणतो की नाही? मग कोण बॉयफ्रेंड नेईल तुम्हाला उचलून? देवाच्या राज्यात कोण बॉयफ्रेंड नेईल तुम्हाला? प्रभू येशू. यस. आपल्या आयाला बॉयफ्रेंड होता की नाही? प्रभू म्हणतो स्वतः मी तुमचा मित्र आहे, तुम्ही माझे मित्र आहात, हो की नाही? मग आपल्या आयाला पण बॉयफ्रेंड होता. मग जर एवढ्या वयस्कर 80 वर्षाच्या आयाला बॉयफ्रेंड होता आणि ती कधी रडली नाही, तर तुम्हाला बॉयफ्रेंड किती छान आहे. हालेलुया. आनंदी नाही झाले? हो की नाही? जगातला बॉयफ्रेंड पाहिजे का तो पाहिजे? हां, आमेन, हालेलुया. माझ्या मुली शहाण्या आहेत. हालेलुया. टाळ्या वाजवा मोठ्यानं. हालेलुया. फ्रेंड काय आहे? प्रभू आपला मित्र, बंधू, भाऊ. सगळी नाती आपल्याला प्रभूमध्ये दिसतात. भाऊ, पिता, गुरु आणि आईसुद्धा. आईसुद्धा. तो माझी आई आहे, तो माझा पिता आहे, तो माझा मित्र आहे, तो माझा बंधू आहे, तो माझा तारणारा आहे, तो माझा गुरु आहे, तो मला सर्व आहे, तो माझं सोनं आहे. येस, त्याच्याशिवाय मला काही नाही. गेली 22 वर्ष तुमच्याकडे येतो आहे. तो जर माझा मित्र नसता तर मी कशाला आलो असतो? हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला 1000 रुपये दिले, किती दिवस पुरतील? अरे किती दिवस पुरतील सांगा ना? 1000 रुपये तुम्हाला देतो मी, चला. किती दिवस पुरतील? 2 दिवस, बरोबर ना? पण मी येशू दिला तर इथेही पुरेल, तिथेही पुरेल. अरे जो शहाणा आहे तो घेईल. घ्या रे बाळांनो, घ्या, फुकटवारी घ्या. आमेन, हालेलुया. मी तुम्हाला ते दिलं आहे, आज परत देतो आहे. ज्ञान घ्या, विवेक घ्या, बुद्धी घ्या आणि त्याला म्हणा तू माझा बॉयफ्रेंड आहेस. यस, तू माझा पिता आहेस, तू माझा सर्व काही आहेस. आणि तुम्हाला एक सांगतो, या जगातले सर्व नाती तुम्हाला टाकून देतील. मुलगा तुम्हाला सोडील, बायको तुम्हाला सोडील, आई तुम्हाला सोडील, बाप तुम्हाला सोडील, पण हा जो आहे हा तुम्हाला कधीही सोडणार नाही.
ही माझी गॅरंटी आहे 100%. कारण त्यानं वचन दिलं आहे, ते माणसाचं वचन नाही, देवाचं वचन आहे. तो म्हणतो मी तुला कधीच सोडणार नाही. तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला फसवेल, मजा मारेल आणि फसवेल, सोडून देईल, पण हा तुमचा बॉयफ्रेंड तुझ्यासाठी क्रूसावरती प्राण द्यायला तयार आहे. असा कोण आहे? हा बॉयफ्रेंड क्रूसावरती आपल्यासाठी जीव दिला आहे, त्यानं द्यायला तयार नाही, देऊन दाखवलं आहे, मी तुझ्यासाठी वधस्तंभावरती आहे. कोण असा कोण मित्र आहे? कोण मित्र येशू? आणि सांगा, तू माझा बेस्ट फ्रेंड, यू आर माय बेस्ट फ्रेंड, यू आर माय ओनली फ्रेंड. तू माझा एकुलता एक मित्र, तुझ्यासारखा मित्र कोणी नाही. तू जिवंत आहे, माझ्या बरोबर आहे. जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावात जमले तिथे मी हजर आहे. तू रात्री एकटी जर कुठेही गेलीस तरी तुझ्या बाजूला मी आहे. हाक मारून बघ, जिथे जिथे माझं नाव घेतलं जातं, जिथे जिथे माझं नाव घेतलं जातं, तिथे तिथे आशीर्वाद द्यायला मी उतरून येतो. मसनवट्यात जाऊन बस रात्री आणि येशूचं नाव घे. बघ काय होतं. ही भूतं ओरडून पळतील. अरे बापरे, तू आमचा नाश करायला आलास काय? काय म्हणतील भूतं? तू आमचा नाश करायला आलास काय? म्हणाली ना भूतं? कोणाला म्हणाली? येशूला. मग येशू म्हणतो, जिथे जिथे माझं नाव घेतलं जरा तिथे तिथे आशीर्वाद द्यायला मी हजर आहे. मग स्मशानवाट्यात तुम्ही जाऊन बसलं तर आणि येशूचं नाव घेतलं तर येशू हजर आहे. याचे ते येशू हजर आहे, तिथं भूतं राहतील का? ती म्हणतील अरे आमचा नाश करायला आलास काय? हालेलुया. कोण कोण घाबरतं रात्री बाहेर उतरायला? जायची पाळी येते ना, का नाही? कोण कोण घाबरतो? येशू माझा संगाती, मला कोणाची भीती. हालेलुया. येशू माझा संगाती आहे, मला कोणाची भीती आहे. तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे. हालेलुया. येस, कधीच घाबरू नका. आजपासून रात्री घाबरायचं बिनधास्त. हालेलुया. प्रभू तुझ्या पाठीशी उभा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद द्या. मी तुम्हाला बळ आणि सामर्थ्य देतो. तुला परत थोडं वचन परत वाचतो. तुला परस्त्रीपासून जी परकी स्त्री भेटेल, आपल्या वचनानं लाडीगुडी करते, जे आपल्या तरुणपणाचा सांभाळणारा सोडते, आपल्या देवाचा करार विसरते, तिच्यापासून सोडवायला विवेक तुला सांभाळेल. किंवा परका पुरुष जो सांगतो तू माझी बेस्ट फ्रेंड होशील का, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड होशील का, त्याच्यापासून सोडवायला तुला कोण सांभाळेल? विवेक सांभाळेल. हालेलुया. तू म्हणशील अरे माझा बेस्ट फ्रेंड माझ्याबरोबर आहे, तू की झाडकी पत्ती. हालेलुया. हालेलुया. असा जोरात तुम्ही, हरकत नाही. त्याला सांगा तू की झाडकी पत्ती रे, माझा बॉयफ्रेंड माझ्याबरोबर आहे, तो जगाचा निर्माण करता आहे, माझा मित्र आहे. हालेलुया. तो मला राखतो आहे, मला सांभाळतो आहे, त्याचे डोळे माझ्या प्रत्येक विचाराकडे पण आहेत. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. आहे का? सांगा बघू. आहे? नाही ना? हालेलुया. 18वं वचन, कारण तिचे घर मरणाकडे उतरते. तिचे घर परस्त्रीचे किंवा परपुरुषाचे घर कुठे उतरते? मरणाकडे, नरकाकडे. तिचे मार्ग किंवा त्याचे मार्ग मेलेल्याकडे जातात, नरकाकडे. तिच्याकडे जे कोणी जातात ते परत येत नाही. गेला तो गेला, संपला. हालेलुया. म्हणून जर कोणी जात असतील तर आज ताबडतोब माघारे वळा. हे वचन तुमच्यासाठी आहे. माघारे वळा, माघारे वळा मुलींनो. नो,
माझ्या देवाचा मार्ग माझ्याबरोबर आहे, तुझा मार्ग मला नको. मरणाचे मार्ग मला नको. तिच्याकडे जे कोणी जातात किंवा त्याच्याकडे जे कोणी जातात ते परत येत नाहीत आणि ते जीवनाच्या मार्गास पोचत नाहीत. विश्ववचन, म्हणून तू चांगल्याच्या मार्गानं चालावे, न्यायीच्या वाटा धरून राहावे, कारण 21वं वचन, सरळ जन देशात वसतील, परिपूर्ण जन त्यात राहतील. बाळांनो, त्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. सरळ जन देशामध्ये, हा देश नाही, आमचा देश. आमेन, हालेलुया. त्यात वसतील, सरळ जन त्यात राहतील, परिपूर्ण जन त्यात राहतील. 22वं वचन, परंतु दुष्ट पृथ्वीतून छेदून टाकले जातील. दुष्ट, लबाड, फसवणारे पृथ्वीतून छेदून टाकले जातील आणि दगलबाज तिच्यातून उपटून टाकले जातील. हालेलुया. काय व्हायचं? काय व्हायचं? ज्ञान घ्यायचं, बुद्धी घ्यायची, विवेक घ्यायचा आणि देवाच्या रस्त्याला चालून देवाकडे पोचायचं. आपली आया गेली, तिनं आपला मार्ग सोडला नाही, वाईटाच्या मार्गात उभी राहिली नाही. तिला वचन माहिती नव्हतं, परंतु तिला देव माहीत होता. तिला माहीत होतं माझा येशू पवित्र आहे आणि मी पवित्रतेनं जगेन. जग काय म्हणेल याच्याशी मला काही घेणं देणं नाही. माझा प्रभू काय म्हणेल हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया.